थँक्यू विकास दादा. नेक्स्ट मॅचच्या दिवसातील आपण पाहतोय मराठा अरेबियन स्थळ आणि त्यांच्या अगेन्स्ट कार्तिक इलेव्हन थळ, कार्तिक इलेव्हन भाल या दोन संघादरम्यान मराठा अरेबियन संघाकडून आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती या वर्षीच्या हंगामात अगदी तुफानी फॉर्म मध्ये असलेला आणि कन्सिस्टन्सी हा खऱ्या अर्थाने या खेळाडूचा महत्वाचा घटक आहे. अंपायर इशारा करतात लेट्स प्ले असा नागेशी पाहायला मिळतो. तो स्ट्राईक पॉवर प्लेची ओढ अगदी महत्वपूर्ण असणार आहे आणि परेश कोळीच्या हाती कर्णधाराने पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ दिलेला आहे. पहिला चेंडू राईट अबाउट द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय काहीसा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न चलो लास्टच्या बाहेर आणि पहिला चेंडूवरती सुरुवात झाली अगदी खराब. एक्स्ट्राच्या रूपाने जर आपण पाहिलं ना तर ते सुरुवात केलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एकच्या रूपानं पहिली धाव मात्र आलेली पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेला पाहायला मिळते. पुरेश कोळीचा हा चेंडू आणि सलग दुसरा चेंडूवर सुद्धा तोच सिनारिओ पाहायला मिळते. पुरेशला आता मात्र रिदम मध्ये यावं लागेल. खऱ्या अर्थाने ट्रॅकवरती येऊन गोलंदाजी करणं खूप महत्वाची असते. किंबहुना गोलंदाजी करत असताना तुमच्याकडे असलेली ॲक्युरसी, तुमच्याकडे असलेला अचूक टप्पा, तुमची लेन या गोष्टी खूप मॅटर करत असतात आणि परेशला आता मात्र ट्रॅकवर परतावाच लागेल. यावेळी मात्र आपण पाहतोय क्रॉस मार्कने खेळलेला फटका सिंगल मिळेल या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या मात्र 3 धावा धावसंख्या पाहायला मिळतात. हॅलो शिवदास लट, शिवदास लट काळ जो मागे पडदा आहे ना काळा त्याच्या पुढे जे बसेल त्या कृपया सर्वांनी बाजूला उठायचं आहे. तिथे फक्त कमिटी लोक राहतील, बाकी सर्वांनी बाजूला जायचं तिथे असलेलं. चला फक्त कमिटी लोक तिथे असतील. सो वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहतोय धावसंख्यावरती 3 धावा पाहायला मिळतात. परेश कोळीच्या हाती पहिला चटकामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू ललित कुलप्याला बीट करणारा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या काही चेंडूंवरती सूर जरूर हलवला होता परंतु आता मात्र सूर गवसलाय परेशाला आणि तो भन्नाट स्वरूपाची गोलंदाजी करतोय. आता मात्र अचूक टप्प्यावरचा नियंत्रित मारा तो करतोय आणि फलंदाज आता स्ट्रगल करताना सुद्धा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला चालू असलेला पाहायला मिळते. चेंडू मात्र आपण पाहतो डान्सिंग डाऊन द विकेट आल्या, 3 विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फक्त सिंगल मिळणार या चेंडूवर. संघाची धावसंख्या फक्त सिंगलने वाढेल. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं हे ओव्हर आहे आणि ही ओव्हर बरोबरी असणार एक प्रकारची. नागेशची सध्या अगदी चांगला फॉर्म मध्ये जात आहे आणि नागेशची बॅटिंग होणं मराठा अरेबियन संघासाठी अगदी महत्वपूर्ण असणार आहे. परंतु नागेश समोर सुद्धा जर आपण पाहिलं ना आव्हान सुद्धा तितकंच तगडं आहे परेशाचं. स्लोवर अगदी स्लॉट मध्ये होतोय फेकून दिला विकेटच्या बाहेर. 6 धावांचा केला नागेशच्या बॅटमधला उत्तुंग आणि दमदार असा षटकार. पोटेन्शियलने परिपूर्ण आणि परिपक्व असलेला असा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून तुम्ही अशा पद्धतीची गोलंदाजी करू शकत नाहीये. यावेळी जर आपण पाहिलं तर नागेशच्या बॅटमधनं अगदी आक्रमक स्वरूपाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज परेश कोळीवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अटॅक दबायच देखील म्हटलं जातं आणि तोच अटॅक आपण पाहतो अगदी पहिल्या षटकापासून चालू झाले. वॉलपिकरीचा हात देण्याचं म्हटलं जातं आणि तीच वॉलपिकर पाहायला मिळते नागेश याच्या माध्यमातून. धावफलकावरती आता मात्र 10 ही डबल डिजिट धावसंख्या लागते. फक्त हल्ला गुण पाहायला मिळते, फक्त अटॅक पाहायला मिळतोय. तसा विचार केला तर नागेश यावर्षी अगदी चांगला फॉर्म जातोय आणि तोच फॉर्म तो या मैदानावर सुद्धा कंटिन्यू करतोय.
17 ऑन दी बुट. ओव्हर नंबर आपण पाहतोय पहिलं चालले परेश कोळीचं हे षटक आणि हे षटक मात्र अगदी एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळते, अगदी महागडं पाहायला मिळते. नागेश मात्र परेश कोळीवरती तुफाने हल्ला चढवतोय, आक्रमकता दाखवतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय अगदी चांगल्या दर्जाची बॅटिंग. ओहो, यावेळी चांगलं कमबॅक. गोलंदाजीने सुद्धा सुटकेचा विश्वास सोडला असेल आणि धावफलकावरती आपण पाहतोय एका धावेची भरत असताना धावफलकावरती आता मात्र 18 धावा लागतायत. 1 to go, 18 on the board now. अगदी दिमागात चालू झालेली सुरुवात आपण पाहतोय, अगदी झुकात गेलेली सुरुवात सुद्धा पाहायला मिळते. स्लोवर नागेश मात्र चकलाय, क्षेत्ररक्षक कॅच खाली आणि त्याने तिसऱ्या अटॅकमध्ये टिकलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय टिको मराठा संघाचा आणि नागेश जिंकलाय. बॅक टू द पॉवर विकेट नंबर 4. हॅलो, माजी क्रिकेटपटू श्री संतोष खोत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं नागेशजींचं आक्रमण आणि त्यानंतर नागेशजी अगदी बाद झालेला सुद्धा पाहायला मिळाला. कुठेतरी आक्रमकतेचा हवा चढला सुद्धा म्हणावं लागेल आणि आक्रमकतेला षडभंगूरचा सुद्धा शाप असतो असं सुद्धा म्हटलं जातं. तीच आक्रमकता आपण पाहिली नागेशला कुठेतरी नडताना पाहायला मिळाली. नागेश बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय अजय हा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. याच्या नंतरचा सामना आरसी ग्रुप थर्ड राकेश चव्हाण पुरस्कृत आरसी ग्रुप थर्ड आणि शाबीरभाई कुरेशी पुरस्कृत शाबीर 11 थर्ड. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे प्लेइंग 11 साठी. पहिला चेंडू फेस करतोय अजय आणि हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज नागेश कडनं. पहिलं षटक अगदी महागडं, त्यानंतर आता कमबॅक करणं खूप महत्वाचं असणार आहे कार्तिक 11 बॉल संघासाठी. कारण पहिल्या षटकामध्ये नागेशने चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला धावसंख्येचं फाउंडेशन रचून दिले, पाया अगदी मजबूत रचलाय आणि आता पाहूया कळस कसा रचणार. हा चेंडू सुद्धा अगदी चांगला आहे, कॅच होण्याची पॉसिबिलिटी, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. सिंगल कंप्लीट केलंय, डबलचा प्रयत्न ललित अगदी डेंजरला धावत होता, त्याने मात्र अगदी शिताफीने ही धाव कंप्लीट केलेली पाहायला मिळते. धाव फलकावरती एकंदरीत नजर टाकली तर 20 धावा पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच असणार आहे, प्रत्येक संघासाठी 25 मिनिटे दिले जातील. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आता नागेश पाहायला मिळते, अगदी चांगल्या पद्धतीने तो मारा करतोय या षटकात, चांगल्या लेथवरती गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय टॅप केलाय, मिड ऑफला खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला जरूर, परंतु सिंगल मात्र दिग्विगात कंप्लीट केले. नागेश बाद झाला आणि कुठेतरी एक मेंटली दबाव पाहायला मिळते, कारण नागेश असतानाची बॅटिंग आणि नागेश बाद झाल्यानंतरची बॅटिंग कुठेतरी मानसिक दडपण, मानसिक दबाव आता मराठा अरेबियन संघावरती पाहायला मिळते. आणि त्याचमुळे आपण पाहतोय या षटकामध्ये नागेशची कमालीची गोलंदाजी. येथे ललित कुलपेने खेळला, अगदी बहरदार स्ट्रोक वेगाने ट्रॅव्हल करतोय, डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू मात्र फरार झाला सीमारेषा पलीकडे. येस वेलकम टू 40 मराठा अरेबियन्स.
27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. हा चेंडू अगदी चांगला कम्प्लीट ब्लॉकून पाहायला मिळाला. सिंगल मेटे या चेंडूवर आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. धावफलकावरती आता मात्र 28 धावा लागल्यात. हॅलो, तळेश्वर थळचे माजी क्रिकेटपटू गजानन खोत यांचा व्यासपीठावर आगमन झालाय. मी संतोष खोत यांना श्रेयस पत्रेला विनंती असणार आहे. आपण आपल्या जैन आलेखनांना मी सांगेन, जैन नवले पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. चला कॅप्टन टीम कॅप्टन लक्ष द्यायचं आहे. टायमिंग बघा, 25 मिनिट टायमिंग आहे, अदरवाईज पेनल्टी लागू शकेल तुम्हाला. श्रेयस पत्रे याला विनंती असणार आहे. आपण आपले प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जायचं आहे आणि लगेच ती लिस्ट आम्हाला सबमिट करून द्यायची आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय सुरुवात अगदी चांगली पाहायला मिळाले. 28 धावा पाहायला मिळतात. अगदी 14 धावांची सरासरी पहिल्या 2 षटकात आले. त्यानंतर आपण पाहतो अगदी दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित असलेला मनीष म्हात्रे पाहायला मिळते. मनीष म्हात्रे हा गोलंदाज नेहमी विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि पाहूया आज त्याच्या संघाला गरज असताना मनीष म्हात्रे कशा पद्धतीने मारा करणार. तसेच आमचे ज्येष्ठ नामदेव जिटे यांचा सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन संतोष खोत यांना मी विनंती करेन की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सो मनीष इज ऑन द मार्क. पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळाला. मनीषचं नेहमी चांगलं असतं. तो ज्या वेळी गोलंदाजी करत असतो ना नेहमी कंजूस आणि त्याच वेळी तिखट मारासाठी मनीष ओळखला जातो आणि त्याच पद्धतीने मनीषने आपल्या षटकाला प्रारंभ केलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो आता धावसंख्या मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळते. या चेंडूवरती मनीषवरती मोठा हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक कॅच खाली आणि इथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक अगदी खराब फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. दुसरी कॅच मात्र ड्रॉप झालेली पाहायला मिळाली. या संपूर्ण इनिंग मधील कॅचेस विथ मॅचेस असं म्हटलं जातं. त्याचवेळी पकडो कॅच ही तो मॅच सुद्धा म्हटलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची फिल्डिंग ही नेहमीच तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंग इतकीच महत्वपूर्ण समजली जाते. परंतु मनीष मात्र आपण पाहतोय आपल्या वेगावरती स्वार झालाय. त्याचवेळी आपल्या बोटांमध्ये असलेली जादू, आपल्या बोटांमध्ये असलेली कलात्मकता, कसब कौशल्य अगदी शानदारपणे मैदानावरती दाखवते आणि त्याचमुळे आपण पाहतोय या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या कमी पाहायला मिळते. धाव फलकावरती एकंदरीत 30 धावा लागत आहेत, जिथे ओव्हर नंबर 30 चालू असलेलं पाहायला मिळते. या दरम्यान मात्र आपण पाहतो बॅकफूटवरती जाऊन जागा बनवली या फटक्यासाठी. अगदी चांगला स्ट्रोक आणि चेंडू मात्र फरार झाला सीमारेषेच्या पलीकडे. यस एक शानदार आणि नेत्रदीपक चौकार बॅट्समन अजयच्या बॅटमधून. कुलपे या 2 फलंदाजांदरम्यान आता मात्र होताना पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाजांनी किल्ला लढवलाय आणि त्याचमुळे आपण पाहतोय मराठा अरेबियन संघ चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. यावेळी अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिस्पॅच. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम हो गया, सेकंड टाइम में लव हो गया. मात्र एक्सप्लोसिव्ह बॅटिंग करतोय आणि यावेळी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे अजय याला चकवा दिलाय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले आणि धाव फलकावर तब्बल 40 धावा लागल्या. आमच्या मंगेश यांनी सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. मंगेश म्हात्रे यांनी सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर. कॅमेरा
श्रेयस पत्रे यांना विनंती असणार आहे, आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे आणि तुमचे आहेत धावसंख्येचा फ्लो आणि धावांचा प्रभाव आपण पाहू शकतो. मंगेश म्हात्रे धन्यवाद. धावसंख्येचा फ्लो अगदी दमदार पाहायला मिळालाय. पहिल्या 3 षटकामध्ये तुफान आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय 3 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती 40 धावा लागल्यात. अरुण खरंच पाहायला मिळतात. एक वेगळी स्वरूपाची ऍक्शन पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती मात्र सिंगल आलाय, चेंडू डिक्लर दिसला गेलाय. संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल आणि आता 41 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अरुण खरंच बद्दल बोलायचं तर अगदी एक एक्सपिरियन्स असे खेळाडू आहेत आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. सोहेल तन्वीर स्टाईलची एक वेगळी ऍक्शन त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल या चेंडूवरती ललितच्या बॅटमधला मोठा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पाठलाग करतो आणि यावेळी कोणतीही मिस्टेक केली नाहीये. ऑन द बोर्ड लाईन एक चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला आणि कमालीचा झेल फलंदाज ललित जाल बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 2 डाऊन. तुम्हाला विनंती करतोय जय लंकेशच्या वतीने हसनैन कुरेशी पाहायला मिळतो आता बॅटिंगसाठी आणि कुठेतरी आपण पाहतोय एक चांगल्या पद्धतीची जमलेली जोडी आता अरुण खरत याने फुललेली आहे आणि ते याच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. हे ते खूप मोठा झटका बसलाय आणि त्यानंतर डावखुरा खेळाडू पाहायला मिळतो हसनैन. पाहूया आता हसनैन कशा पद्धतीने बॅटिंग करेल, जिथे त्याच्या संघाने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली पाहायला मिळते. हा चेंडू मात्र आपण विचार केला तर पंचांकडून इशारा आलेला आहे. वाईट पाहायला मिळते, वन तर पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 अरुण करत पाहायला मिळतात. हा चेंडू हसनैन याला बीट करणारा आणि पुन्हा एक जर आपण पाहिलं तर पंच थोडासा विचार विनिमय करतात. पंचाने हेरला आणि पुन्हा एकदा पंचाने सांगितले हा चेंडू लेफ्ट स्टंपच्या बाहेर आहे. तो क्रिकेटचा नियम क्रमांक 22 अनुसार हा चेंडू असणार आहे अवांतर. नाव स्कोर मोज ऑन 43, ओव्हर नंबर 4 इन द प्रोग्रेस. धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या अगदी वेगाने येत आहेत. कुठेतरी या धावांवरती नियंत्रण मिळवावं लागेल, कारण अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे बॅटिंग करणारा संघ मराठा अरेबियन संघ एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी खुलात पाहायला मिळाला. कोणत्याही पद्धतीने फलंदाजाला चान्स दिला नव्हता या चेंडूवर. त्यामुळे निश्चितपणे सिंगल मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना धावफलकावरती आता मात्र 44 धावा लागतात. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 गोलंदाजांच्या तुलनेत या षटकामध्ये कमालीची फिरकता पाहायला मिळाली अरुण खरत यांच्याकडनं. अगदी अचूक टप्प्यावरती त्यांनी मारा केला आणि त्याचमुळे फलंदाज स्ट्रगल करतायत आणि यावेळी अजयचा मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर त्याने मात्र डिफ्लेक्शन धरतायत आणि अजय सुद्धा जातोय बॅक टू द पवेलियन. 1 मोर विकेट डाऊन नाव. या षटकामध्ये अगदी अफलातून मारा पाहायला मिळतात. कोणत्याच फलंदाजाला सेट होऊ दिला नाहीये आणि अरुण खरत एक वेगळ्या पद्धतीची चमक या षटकामध्ये दाखवून दिली आहे. अगदी क्लास आणि क्लास वे आउटस्टँडिंग एक सरळ स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाले. हसनैनने ठोकला यावेळी, पण
परंतु डिक्लर रिझन असल्या कारणानं फक्त सिंगल मिळणार या चेंडूवर. संघाची धावसंख्या सिंगलने उंचत असताना धाव फलकावरती आता मात्र 45 धावा लागतात. पहिल्या 3 षटकामध्ये 40 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय अरुण खरदे यांची गोलंदाजी 2 एक्स्ट्रा चेंडू आहेत तरी सुद्धा फक्त 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. त्यावरून त्यांच्या गोलंदाजीची भेदकता किती आहे, त्यांच्या गोलंदाजीमध्ये असलेल्या ॲक्युरसी किती आहे ते सुद्धा पाहायला मिळाले. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय आता डिक्युलर रिझन मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यामुळे 4थ्या षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती 46 धावा लागल्यात. अजूनही एका षटकाचा खेळ आहे शिल्लक आणि पाहूया आता शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल. राकेश चव्हाण संघाचा कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण इमिजिएटली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे हे षटक कंप्लीट व्हायच्या आधी, नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. ओव्हर नंबर 3 आणि अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय नागेश. 4 षटकांच्या खेळामध्ये 46 धावा लागल्यात. कुठेतरी मागील ओव्हरमध्ये अरुणने केलेली गोलंदाजी आणि त्यामुळे थोडासा एक हायसा वाटला असेल, टेन्शन फ्री झाला असेल गोलंदाजी करणारा संघ. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाजांनी अक्षरशः धडाका लावला होता आणि प्रत्येक चेंडूवरती जणू काही अटॅक करायचे आहे या मंत्राची जोपासताना सुद्धा पाहायला मिळाले, या मंत्राची धारणा करताना पाहायला मिळाले. राईट मोर द विकेट, पहिला चेंडू अगदी चांगला पाहायला मिळालाय, परंतु त्याच वेळी पंचांनी कुठेतरी ऑब्झर्वेशन केलं, चेंडू आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे आपण पाहतोय पहिला चेंडू अतिरिक्त स्वैर एक्स्ट्रा पाहायला मिळालाय. कुठेतरी आव्हान चेंडूवरती सुद्धा आता कंट्रोल ठेवावा लागेल. नियंत्रणात्मक गोलंदाजी होणं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी खूप महत्वपूर्ण. येथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल, कीपर आलाय त्याने टिपलाय शानदार झल. आरसी ग्रुप संघाचा कर्णधार वारंवार विनंती करून सुद्धा अद्याप आपण या ठिकाणी आलेले नाही आहोत. प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला टॉसच्या अगोदर अपेक्षित असते, अद्याप आलेली नाहीये. 2च मिनिटात आपल्याला पुढचा निर्णय आमचा कळवण्यात येईल जोपर्यंत आपला कर्णधार आला नाही तर. अगदी पत्त्याच्या बंगलाप्रमाणे कोसळलेला डाव सुद्धा पाहायला मिळालाय. कुठेतरी नागेशने पहिला चेंडू एक्स्ट्रा जरूर टाकला, पण त्यानंतर अगदी दिमागदार पुनरागमन केलं. या चेंडूवरती मात्र आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू सुद्धा मिळून दिलाय. चेंडू स्लोवर रीड करता आला होता बॅट्समनला आणि त्यामुळे आपण पाहतोय सलग दुसरा चेंडू व दुसरी विकेट, सेकंड विकेट इन अ रो. Wickets are falling like pack-a-packs. अगदी पहिल्या 2 विकेट पडल्यानंतर जर आपण पाहिलं ना, विकेट्स अगदी वेगात कोसळतात. कोणताही खेळाडू खेळपट्टीवरती तग धरताना पाहायला मिळत नाहीये आणि गोलंदाजाचं प्रभुत्व या मॅच वरती पाहायला मिळाले. त्याचवेळी नागेश हा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सुद्धा आलाय. सो हा चेंडू नागेशसाठी हॅट्रिक बॉल असणार आहे. पाहूया नागेश त्या हॅट्रिक अचीव करणार का, हॅट्रिक संपादित करणार का या मॅच मध्ये. हॅट्रिक बॉल येथे मात्र आपण पाहतो अगदी सरळ ठोकलाय आणि त्याच वेळी कॅच पकडले. कॅच ऑफ द टूर्नामेंट अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचा पांढरा फेंडर असेल पाहायला मिळालाय.
हॅट्रिकचं कुठेतरी जर आपण पाहिलं ना दीपेशला सुद्धा क्रेडिट जाईल, कारण दीपेश मात्रेने अगदी खूप लांबून धाव घेतली होती आणि त्यानंतर टिपलेला 100 झेल. धाव फलकावरती 47 धावा लागल्यात. दीपेशचा हा झेल खऱ्या अर्थानं या टुर्नामेंट मधील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट झेल असेल. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचा पाळणा फेडणारा झेल दीपेशने टिपला. 47 ऑन द बूट नाव. अखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, हा पुल करण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेसफुल सुद्धा ठरलाय. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजाने मोहित केले, गोलंदाजाने फलंदाजांना अचंबित करणारी गोलंदाजी केले, बॅट्समनला अगदी एका जागेवर खिळवून ठेवले. त्यामुळे आपण पाहतोय या षटकामध्ये आले फक्त एक धाव मागील 4 चेंडूत. स्लोवर वन पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग, ऑसम बॉलिंग, एक्सलंट बॉलिंग. वाईट रूपाने केवळ एक धाव आले आणि त्यानंतर ते 5 चेंडू वर एकही धाव आले नाहीये आणि 47 धावा लागल्या. 1 टू गो. पहिला वाईड होता ना, पहिला वाईड होता आणि 3 विकेट गेल्या. 3 बॉल 3 विकेट. पहिला वाईड आणि हेमंत गुंजाल ते पटकन. हेमंत गुंजाल एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि मैदानावरती सुजित म्हात्रे सुद्धा पाहायला मिळतात फिल्डिंग करत असताना आमचे मित्र. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय गजेंद्रने ठोकलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि षटकारद्वारे बॅट्समन गोल होता. हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी शाबीरबाई 11 थळ संघाचे कर्णधार आदिलभाई कुरेशी, त्याचप्रमाणे आरसी ग्रुप संघाचे कर्णधार श्रेयश पत्रे, या दोघांना विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. 53 धावा झाल्यात आणि विजयासाठी 54 रन्स टू विन असणार आहे. हेड इज द कॉल आणि इट्स अ टेल. श्रेयश या नाणेफेकीचा कौल झाल्याने श्रेयश नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय क्षेत्ररक्षण. काय तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? स्ट्रॅटेजी काय, कमीत कमी रोखण्याचं आणि आदिलची विकेट महत्वाची. आदिलची विकेट महत्वाची आहे. आदिलला टार्गेट केलेलं आहे. या ठिकाणी आयोजनाबद्दल 2 शब्द सांगावाचा अशी अपेक्षा आहे. आयोजन तर खूपच चांगलं आहे. आपल्या थल मधले जे पोरं खेळतील जे यूट्यूबमध्ये दिसतात ते आता जी कुठली अलिबाग प्रीमियर लीग होईल पुढल्या वेळी नक्कीच त्यांच्यावर वॉच राहील दुसऱ्या टीमचा. तर त्यांच्यासाठी आपल्याला थल जी प्रीमियर लीग झालेली आहे ती सर्वात उत्कृष्ट झालेली आहे. धन्यवाद. तुला खूप खूप शुभेच्छा या तुला पहिल्या मॅचसाठी. आदिलभाई, नाणेफेक तर आपण हारलेला आहात, परंतु ते काही मायने रखत नाहीये. तुमची फलंदाजी चांगली आहे, तुझ्यावर जास्त डिपेंड आहे. तुला टार्गेट केलेलं आहे, काय तुझी स्ट्रॅटेजी असणार आहे? मी जास्तीत जास्त थांबाचा विकेटवर प्रयत्न करीन आणि चेसिंग होत नाही कालपासून, तर 50चा टार्गेट करीन. 50+ टार्गेट करीन. 50+ टार्गेट करून तुझ्यामध्ये गोलंदाज आहेत असे जे कोणते गोलंदाज त्यांच्यावर जास्तीत जास्त तू डिफेंड असणार आहेस? माझ्या जमीर बुखारी आहे, ऋतिक भाभी, शाबिराज आहे, यांच्यावर चांगली बॉलिंग पडत आहे. अच्छा अच्छा, ऑल द बेस्ट. आणि या आयोजनाबद्दल आपल्या जय लंकेश ग्रुपचं आणि आपल्या संपूर्ण मैदानाचं आहे. सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर. आयोजन मस्तच केलं आहे जय लंकेश ग्रुपने, चांगला आहे.
धन्यवाद दिवेश, तुला खूप खूप शुभेच्छा. चलो बॅट्समन करू द्या. फलंदाज यायचे आहेत आणि या ठिकाणी आपण बघतो समालोचक कक्षामध्ये प्रितेश पाटील यांचे आपण बघितलं होतं. प्रितेश पाटील जोपर्यंत माईक आपण मुन्ना बुखारे यांच्याकडे सोपवत नाही तोपर्यंत आपण या नियोजनाबद्दल 2 शब्द सांगावेत अशी अपेक्षा आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फिरत असता. प्रितेश पाटील. हा नक्कीच विकतदादा आयोजन अगदी दमदार आहे. कारण मैदान जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने सजवले, चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते. आणि अगदी एखादी रायगड प्रीमियर लीग सारखी एखादी मोठी स्पर्धा इथे चालू आहे की काय अशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. आणि एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म या स्पर्धेने चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. आणि नो डाऊट ही स्पर्धा एक चांगल्या यशस्वीतेच्या शिखरावरती सुद्धा पोहोचला असं सुद्धा म्हणावं लागेल. धन्यवाद. या दुसऱ्या सत्राचा खेळ होतोय. आपण मराठी हिंदी असं कॉम्बिनेशन करणार आहोत समालोचनामध्ये. त्यामुळे मी मुन्ना बुखारेला पुन्हा इन्व्हाइट करतोय की आपण या सामन्याचं या इनिंगचं धावतं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. तो सबसे पहले आए तमाम क्रिकेट के दीवानों का जय लंकेश पुरस्कृत थर्ड प्रीमियर लीग 2022 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं, वेलकम कहता हूं, खुशामदीद कहता हूं और ले चलता हूं इस शानदार मैदान पर. दोस्तों अक्सर कहा जाता है वो गुलाबी क्या जिसमें लाली ना हो, वो ससुराली क्या जिसमें साली ना हो, और वो क्रिकेट का मैदान ही क्या दोस्तों जिसमें ताली ना हो. तो जय लंकेश ग्रुप बाजार के लिए तालियां बजाए. एक और टूर्नामेंट का आयोजन किया इस प्रतियोगिता के द्वारा. स्ट्राइक के बल्लेबाज मनीष मात्रे, नॉन स्ट्राइक पे किरण और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज फन एक्सप्रेस संकेत वेताल. जीतने के लिए निर्धारित 30 गेंदें 54 रनों की जरूरत. स्ट्राइक पे बल्लेबाज मनीष मात्रे. लेट्स प्ले, मैच इज ऑन. बिट्टू यायचं या ठिकाणी. तो संकेत वेताल अपने ओर की पहली गेंद राइट आर्म राउंड विकेट. इस बार पहली गेंद सम्मान पूर्वक खेल दिया, प्लेसमेंट करते हुए यहां पर देखिए दोस्तों डेंजर जोन में बल्लेबाज पर अच्छी रनिंग विकेट, अच्छी तालमेल, अच्छी सूझबूझ, आंखों में इशारा करते हुए एक रन आसानी से चुरा लिया. इस एक रन के साथ श्री गणेशा करते हुए आगाज करते हुए बल्लेबाज मनीष मात्रे. निर्धारित 30 गेंदों में 54 रनों की जरूरत है. यहां पर पहली गेंद को सम्मान देते हुए बल्लेबाज मनीष मात्रे ने अपने खुद का अकाउंट ओपन करते हुए साथी सहकारी किरण को बल्लेबाजी करने का मौका दिया. तो दोस्तों अक्सर कहा जाता है अच्छी गेंद का सम्मान करो, बुरी गेंद की पिटाई करो, और अच्छी गेंद का सम्मान करते हुए बल्लेबाज मनीष मात्रे 9 सेकंड पर स्ट्राइक पे किरण और गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज फिर से एक बार संकेत वेताल अपने ओर की दूसरी गेंद डालेंगे. बल्लेबाज किरण के लिए 30 गज दायरे का और शतक जारी होता हुआ थोड़ी सी फील्डिंग का सजावट करते हुए यहां पर देखिए दोस्तों किस तरह की फील्डिंग सजावट करते हुए गेंदबाज संकेत वेताल इस बार जड़ में डालने की कोशिश, खुद के फॉलो थ्रो में गेंद को गैदर करने से वंचित रह गए, पर गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में वहां पर ललित कुल पे छोटा बड़ा धमाका उस खिलाड़ी के पास नहीं जाती है. तब तक एक रन आसानी से मुकम्मल. इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे कोने लेकर शुभम जी कानपुरे सर बतलाते हुए 2 रन स्कोर बोर्ड पर पहला और पावर प्ले में जारी. स्ट्राइक पे बल्लेबाज फिर से एक बार मनीष मात्रे, एक हार्ड हिटर बल्लेबाज, एक खतरनाक विस्फोटक बल्लेबाज. स्ट्राइक पर अभी बड़े पावर प्ले के स्ट्रोक ओवर में बड़े स्ट्रोक लगाने होंगे और इस बार लेके आओ देखा जाता हो सीधा खेल दिया कुलपे के हाथों में. बल्लेबाज बैक टू द प्राइवेट, पहली विकेट का पतन डीजे को मौका. खतरनाक बन गए गेंदबाज संकेत वेताल जिन्होंने ब्रेक थ्रू दिलाते हुए पहली मोहरा पहला घड़ी का आरंभ किया है, पहला झटका दिया है बल्लेबाजी करने वाली टीम कार्तिक 11 भाल जी को पहला करारा झटका.
तो नए बल्लेबाज मैदान पर नमूद आते हुए नीतिकेश, तो नीतिकेश के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी अपनी डूबती नैया को किनारे पर लाना है, तो सूझबूझ के साथ बल्लेबाजी करनी होगी क्योंकि जीतने के लिए 30 गेंदें 54 रनों का जो टारगेट सेट किया है। पहले बल्लेबाजी करते हुए मराठा अरेबियंस थर्ड टीम में उस लक्ष्य को जब पार करने में कामयाब होगी तो फिर से एक बार संकेत बेताल जिन्होंने ब्रेक थ्रू जरूर दिलाया, फिर से एक बार गेंदबाजी करेंगे नीतिकेश के लिए। इस बार अच्छी गेंद उसे आड़े बल्ले से खेल दिया ऑन साइड में, वहां पर खिलाड़ी ललित कुल पे जब तक फील्ड करते हैं 1 ही रन पर संतुष्ट। इस 1 रन के साथ खुद का अकाउंट ओपन करते हुए बल्लेबाज नीतिकेश टीम का स्कोर जा पहुंचा है 3 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर पावर जारी गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार संकेत बेताल सामना करेंगे बल्लेबाज किरण। इस बार और भी खेल उसे सीधे बल्ले से खेल दिया, फिर से एक बार वही खिलाड़ी ललित कुलपे के हाथों में गेंद जाती हुई 1 ही रन की संभावना और इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचे 4 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले पावर प्ले की षटक की आखिरी एक गेंद आना बाकी। दोस्तों मैं अक्सर कहता हूं खुदा ने किसी को क्या से क्या बना दिया, किसी को कवि तो किसी को कातिल बना दिया। 2 फूलों का वजन न उठा सकी मुमताज और शाहजहां ने उसके लिए ताजमहल बना दिया। उसी तरह का यहाँ पर टारगेट सेट किया है बल्लेबाजी करने वाली टीम मराठा अरेबियंस थल ने विपक्ष कार्तिक 11 भारत टीम के सामने पावर प्ले की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार सीधे बल्ले से करने का प्रयास, वहां पर अच्छी फील्डिंग सोहम यही खिलाड़ी थे जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का लगाकर अपने टीम का हौसला बुलंद किया था और ओवर की समाप्ति होती हुई 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है मात्र 4 रन 1 विकेट के नुकसान पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए यहाँ पर गेंदबाज संकेत बेताल थोड़ा सा विचार विनिमय क्योंकि पहला पावर प्ले का षटक जारी समाप्त जरूर हो चुका है। यहाँ पर किस तरह की गेंदबाजी यहाँ पर किसे आमंत्रित किया जाएगा क्योंकि 24 गेंदें अभी भी जीतने के लिए हमारे गुरु लेखक जी बताते हुए 50 रनों की जरूरत, तो 12.25 मिनिट आहेत पुन्हा 25 मिनिट आहेत, अन्यथा पंचमध्यातील पेनल्टी किती द्यायची ती। तो यहाँ पर खिलाड़ियों से गुजारिश रहेगी 25 मिनट में इस इनिंग को समाप्त करना अनिवार्य होगा, अन्यथा को पेनलाइज किया जाएगा। तो यहाँ पर गेंद से पेनलाइज किया जाएगा हमारे गुणलेखक शुभम कानपुरे सर ने बतलाते हुए। एक प्रमिति में टूर्नामेंट दोस्तों एक खिलाड़ियों को प्लेटफॉर्म मिला है थल यूनिट की जानिब से जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है जयलंकेश ग्रुप थल बाजार थल ग्राम पंचायत लीग 2022 की शुरुआत होते हुए गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रभुनाथ वेताल। प्रभु यार एक ईश्वर का नाम, आज देखना इस होली चषक 2022 में एक उत्कृष्ट गेंदबाज के खिताब से नवाजा गया था वही प्रभुनाथ वेताल, और जिसके नाम में प्रभु ईश्वर तो किस तरह की गेंदबाजी होगी ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज किरण, नॉन स्ट्राइक पे नीतिकेश, गेंदबाजी मार्ग पर प्रभुनाथ वेताल। पहली गेंद गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद अनएक्सेप्टेड बाउंस जिसे कहा जाता है, सीधा विकेट कीपर नागेश सिंह के दस्तानों में पहली गेंद डॉट कराने में कामयाब होते हुए। क्यों मुझे होली चषक में बेस्ट गेंदबाज से नवाजा गया इसका पृथक्करण दिखलाते हुए गेंदबाज प्रभुनाथ वेताल। एक लंबा रनअप यहाँ पर दिखाई देता हुआ जिस तरह से पाकिस्तानी गेंदबाज रावलपिंडी एक्सप्रेस जिसे कहा जाता है शोएब अख्तर की तरह तेज तर्रार गेंदबाजी करने में माहिर से प्रभुनाथ वेताल। इस बार अच्छी गेंद स्क्वायर कट किया, गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी एक हाथ से कैच लेने का प्रयास, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है। और शुभम से मैं अक्सर कहता हूं कि नसीब कांडू तो क्या करेगा पांडु, हाथ में से छूट गया चेंडू। यहां पर क्या छोड़ दिया दोस्तों, कैच नहीं, यहां पर लाइफ लाइन दी है बल्लेबाज किरण को, और जब बल्लेबाज को लाइफ लाइन मिलती है उसका आत्मविश्वास दुगना होता है। क्या फिर से एक बार प्रभु वेताल अपने ओर की अगली गेंद डालेंगे, सामना करेंगे नीतिकेश। इस बार अच्छी गेंद, लाजवाब गेंदबाजी में लक्ष्य बन सकता, प्रीतम पाटिल सर ने उन्हें नो करार करते हुए
अंपायर पर किसी तरह का दबाव न डाले, प्रेशर न डाले। अंपायर डिसीजन इज नॉट डिसीजन। और यहाँ पर नो करार करते हुए दक्षिण पंच अंपायर प्रीतम पाटिल सर मैन फ्रॉम मालवा पेन इनकी जानिब से यहाँ पर दंडित करते हुए और इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 6 रन। अगली गेंद फ्री हिट, संजीवनी जिसे कहा जाता है, लाइफ लाइन जिसे कहा जाता है। जिस तरह से आदमी बीमार होता है तो उसे सलाइन की जरूरत होती है, तो यहाँ पर सलाइन जरूर बल्लेबाज करने वाली टीम कार्तिक इलेवन भाल के बल्लेबाज नीतिकेश के लिए। क्या बड़ा हिट होगा, बड़ा स्ट्रोक होगा, तो रोकने में कामयाब होंगे। फिर से एक बार लाजवाब गेंदबाजी यहाँ पर प्रभुनाथ वेताल, सराहना करनी होगी। आज मैं फिर से एक बार कहना चाहूंगा, आपको भली बात याद होगा, पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला, इस तरह की गेंदबाजी करते हुए, क्योंकि पावर प्ले के षटक में नो बॉल फील्ड की गेंद थी और उस गेंद के ऊपर प्रहार करने से रोक दिया है गेंदबाज प्रभुनाथ वेताल ने बल्लेबाज नीतिकेश को। इस बार और भी गेंद से खेल दिया, गेंद के नीचे ललित कुल पे छोटा बड़ा धमाका, छोटा बैक बड़ा रिचार्ज, अच्छी फील्डिंग और अच्छी थ्रो यहाँ पर। तब तक नागेश सिंह थोड़े से फंबल, सुनीला माफी नहीं और यहाँ पर 2 रनों के साथ 1 रन एक्स्ट्रा मिलती हुई 3 रन 1 शॉट है। अंपायर जी का इशारा यहाँ पर 2 रन प्राप्त होंगे, क्योंकि घर फिर लेगी घर के वास्ते घूमते 1 रन शॉट होने के कारण यहाँ पर 2 रन प्राप्त किया जाएगा। इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 8 रन स्कोर बोर्ड पर। फिर से एक बार नीतिकेश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक के बल्लेबाज किरण गेंदबाजी मारकर प्रभुनाथ वेताल अपनी ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। और इस बार अच्छी गेंद थी पर इस बार क्या छूटता हुआ, क्या लाइफ लाइन दी है, क्या भरोसा या क्या सिकंजा होगा, गनीमी कावा होगा। इस गेंदबाज के ऊपर प्रहार करने से रोक लिया गेंदबाज प्रभु वेताल ने। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, स्कोर रुका हुआ मात्र 8 रन स्कोर बोर्ड पर। फिर से एक बार प्रभुनाथ वेताल अपने ओवर की आखिरी गेंद डालेंगे, सामना करेंगे नीतिकेश। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, स्टॉपेज जरूर लगा था, गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई। इस 1 रन के साथ 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 9 रन स्कोर बोर्ड पर। 1 विकेट की नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है दोस्तों गेंदबाजी करने वाली टीम मराठा अरेबियन स्थल टीम ने कार्तिक इलेवन भाल को। तो यहाँ पर 25 मिनटों में इस मैच को समाप्त करना है, किसी भी तरह की ज्यादा टीम मीटिंग ना ले, जो भी कोई डिसीजन है जल्द से जल्द अपना दिखलाते हुए मराठा अरेबियन स्थल के कप्तान और गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है निजी दूसरा टीम की ओर से तीसरा थल एक्सप्रेस संकेत वेताल। संकेत वेताल एक थलेश्वर के दिग्गज गेंदबाज आज फिर से एक बार जय लंकेश पुरस्कृत थल ग्राम पंचायत लीग इस लीग में गेंदबाजी करने के लिए 5 रन करते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज किरण, जबकि 30 गेंदे 54 रनों की जरूरत है दोस्तों। इस बार थोड़ा सा वंचित किया रनों पर अंकुश लगाते अभी भी जीतने के लिए हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 44 रनों की जरूरत। 18 गेंदे 45 रनों की जरूरत है। हवा में गेंद के नीचे हंसते नाम अच्छी कैच पकड़ते हुए, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन, डीजे को मौका। टेनिस क्रिकेट की आग बार चांद ऋषिकेश साकरकर दादा यहाँ पर तशरीफ ला चुके, उनका भी मैं सहर्ष स्वागत करता हूं। तो फिर से एक बार नए बल्लेबाज मैदान पर नमूद होते हुए सुयश, तो देखना है सुयश के ऊपर पूरी जिम्मेदारी यहाँ पर दिखलाते हुए, जबकि स्ट्राइक पे बल्लेबाज नीतिकेश। संकेत वेताल अपने ओर के अगली गेंद नीतिकेश के लिए, स्कोर रुका हुआ 9 रन 2 विकेट के नुकसान पर बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए यहाँ पर जकड़ कर रखा है कंजूसी गेंदबाजी। लोमड़ी के दिमाग का गेंदबाज कहा जाने वाला गेंदबाज तो मैं तो कहूंगा संकेत वेताल, जिन्होंने कंजूसी गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को बड़े शॉट लगाने से वंचित कर रखा है, जकड़ कर रखा है। फिर से एक बार संकेत वेताल अपने ओर की अगली गेंद
नीतिकेश के लिए इस बार ब्लाइंड शॉट, पकड़े भजी मांगते बड़ा और दोनों खिलाड़ी के मस्ती में चूर। न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ आत्महत्या करने पर मजबूर। डीजे को मौका। मोरे 9 सेकंड पर स्ट्राइक पे बल्लेबाज सुयश गेंदबाजी मार्ग पर संकेत हुए इस बार अपील करते हुए डीजे को मौका। लेग भी दरम्यान पुन्हा दरम्यान याच ठिकाणी ऋषिकेश साखरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. थळ गावाचं नाव त्यांनी संपूर्ण रायगड जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर गोव्या राज्य सुद्धा पोहोचवणारे ऋषिकेश साखरकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं जयलंकेश मित्रांना मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि नामदेव झिटे यांना मी विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करायचा पुष्पगुच्छ देऊन ऋषिकेश साखरकर यांचा सन्मान करायचा आहे. कॅमेरामन ऋषिकेश साखरकर यांचा या ठिकाणी सन्मान नामदेव झिटे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ऋषिकेश साखरकर एक रायगड जिल्ह्यामधील एक उत्तम क्रिकेटपटू, एक जबरदस्त ॲथलीट, रायगड पोलीस, कलेश्वर थळ, ब्रह्मरत्न अलिबाग या खेळातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. ओवर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद विकास दादा. तो यहाँ पर दोस्तों मैं कहना चाहूंगा संकेत एक ऐसे गेंदबाज है जिन्होंने अपने गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए 4 बल्लेबाजों को वापस का रास्ता दिखना है. ऐसे लोमड़ी के दिमाग का गेंदबाज मैं उसे क्यों कहता हूँ, इसका पूरा जीता जागता उदाहरण आपको दिखता हुआ. जिस गेंदबाज ने 4 बल्लेबाजों को वापस का रास्ता दिखलाया. स्ट्राइक पे बल्लेबाज सुजीत पाटिल और नॉन स्ट्राइक पे नागेश मोरे. गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार थर्ड एक्सप्रेस संकेत बेताल. पर इस बार ऑफ के बाहर जाने वाली गेंद लक्ष्य पंचार बैडमिंटन कार्डिसन अपने 5 हुए खोले. आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए मेरी परिभाषा में मैं अक्सर कहता हूं जाना था वाशी पहुंच गए काशी. इस अतिरिक्त की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है. क्रिकेट का अवार्ड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका जर्सी नंबर 10 स्कोर बोर्ड पर आता हुआ 4 विकेटों के नुकसान पर. फिर से एक बार संकेत बेताल. इस बार फुल टॉस की जबकि गेंद उसे खेल दिया सीधी मिड ऑन की दिशा में. गेंद ट्रैवल होती हुई गेंद के नीचे राज हालेकाना अचिफ सोहम साखरकर, सोहम भाभी यहां पर दिखाई देते हुए. तब तक एक रन आसानी से मुकम्मल. इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 11 रन. इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी, जबकि तीसरा और प्रगति पर बड़ी कंजूसी गेंदबाजी यहां पर 11 रन स्कोर बोर्ड पर 54 रनों का लक्ष्य खड़ा किया है. काफी जकड़ कर रखने में कामयाब होते हुए मराठा अरेबियन स्थल टीम बल्लेबाजी करने वाली टीम कार्तिक 11 भाल को. तो फिर से एक बार संकेत बेताल अपने ओर की अगली गेंद आखिरी गेंद डालेंगे. सामना करेंगे बल्लेबाज नागेश मोरे. इस बार ओवर पिच किस्म की गेंद पर आड़े बल्ले से खेला है. गेंद शॉर्ट लॉन्ग लेग की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात प्रभुनाथ बेताल के हाथों में क्या. तब तक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. डीजे को मौका. पुन्हा त्याच दरम्यान मराठा अरेबियन्स 11 थर्ड संघाचे संघ मालक उस्मान कुरेशी यांना विनंती आहे की आपण जरा स्टेजवर यायचं आहे. आपला सन्मान बाकी आहे. उस्मान भाई कुरेशी प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे किरण पाटील, किरण पण भाल संघाचे, कार्तिक 11 भाल संघाचे संघ मालक यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. या ठिकाणी येऊन किरण पाटील आणि उस्मान कुरेशी.
ओवर टू कमेंट्री बॉक्स। तो नए बल्लेबाज दीपेश और गेंदबाजी मार्ग पर 12 गेंदें 43 रनों की जरूरत अभी भी बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है। दोस्तों मैं अक्सर कहता हूं गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज सोहम भाभी जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का लगाकर अपने टीम का इरादा स्पष्ट किया था, अभी गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे सोहम भाभी। स्ट्राइक पे बल्लेबाज सुजीत पाटिल, एक लेफ्ट आर्म बल्लेबाज और नॉन स्ट्राइक पर दीपेश। 12 गेंदें 43 रनों की जरूरत इस मैच में। हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जीतला। क्या रणनीति रहेगी? 12 गेंदें 43 रन बनाने होंगे इस मैच में। गेंदबाज सोहम भाभी, इस बार सोहम भाभी की पहली गेंद और आड़े बल्ले से खेलने का प्रयास था सुजीत पाटिल का। गेंद थोड़ी सी नीचे रहती हुई विकेट कीपर नागेश सिंह के दस्तानों में डॉट गेंद की जाती हुई। 11 गेंदें अभी भी 43 रनों की जरूरत बड़ी कठिनाई परिस्थिति में डालते हुए। दोस्तों सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो, किनारे बदल जाएंगे। और इस बार गेंद सिली मिडॉन की दिशा में गेंद के 8 गेंदें 38 रनों की जरूरत अभी भी जीत के लिए दोस्तों। सोहम भाभी इस बार ऑफ स्टंप के साइड से गेंदबाजी की थी, पिचिंग लाइन से गेंदबाजी की थी। अंपायर पर अपील कहते हुए, पर उस अपील को नकारते हुए दक्ष पंच अंपायर, कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं। बिंदी गेंद जाती हुई, डॉट गेंद जाती हुई। इस ओवर की आखिरी एक गेंद आना बाकी। स्कोर जा पहुंचा हमारे पुणे लेखक जी बताते हुए 16 रन। 7 गेंदें 38 रनों की जरूरत। इस बार आड़े बल्ले से खेल दिया शॉर्ट मिड ऑन की दिशा में, गेंद ट्रैवल होती हुई। तब तक एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ हमारे गुण लेखक शुभम कानपुरी सर हमें बताते हुए 17 रन। दोस्तों 17 क्रिकेट के लिए अशुभ अंक माना जाता है। थँक्यू मुन्ना, थँक्यू व्हेरी मच। या ठिकाणी मी दिनेश थळे यांना विनंती करतो की आपण उस्मान कुरेशी मराठा एरिबियन्सचे संघमालक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या इथे समोर या, इथे दिसाल आपण। मराठा अरेबियन्सचे संघमालक उस्मान कुरेशी यांचा सत्कार केला जातोय, सन्मान केला जातोय दिनेश तळे यांच्या शुभ हस्ते। मी विनंती करतोय गणपत टिल्लू आणि छगन कुंडळ या दोघांनाही विनंती करतोय। आपण कालपासून बसतात परंतु त्या ठिकाणी दिसत नाही आहेत आपण, तरी कृपया विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। वीरू आणि जयची जोडी, जय वीरू, गणपत टिल्लू आणि कुंडळ। तो जीतने के लिए 6 गेंदें। विनंती आहे गणपत पप्पा आपण यायचं या ठिकाणी सभा मंडपामध्ये, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं, आमच्या मंडळाचा आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे। तो गेंदबाजी मार्ग पर प्रथम भाभी 6 गेंदों में 37 रनों की जरूरत थी। पहली गेंद के ऊपर 1 रन बनाते हुए सुजीत पाटिल। 5 गेंदें 36 रनों की जरूरत। यहाँ पर अभी 6 छक्के लगाने होंगे। अगर प्रथम भाभी कोई गलती करते तो उसका समाचार अगर छक्के में परिवर्तन होता है तो यहाँ पर छक्कों की बौछार करनी होगी, हर गेंद के ऊपर प्रहार करना होगा। बल्लेबाज सुजीत पाटिल को प्रथम भाभी एक डेथ और स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए आते हुए, पर इस बार उन्होंने मौका नहीं दिया है। अपने हाथों से अच्छी गेंदबाजी की गति में परिवर्तन किया, एक्सपेरिमेंट किया, स्लो वन डिलीवरी, लेग बाइस के रूप में 1 रन जरूर आता हुआ। दक्ष पंच अंपायर प्रीतम पाटिल सर का इशारा, इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन स्कोर बोर्ड पर। स्ट्राइक पे बल्लेबाज दीपेश। 4 गेंदें अभी भी 35 रनों की जरूरत। यहाँ पर सिर्फ औपचारिकता रह चुकी है मैं तो कहूंगा, क्योंकि प्रथम भाभी एक ऐसे गेंदबाज है जो गलती तो छोड़ो छक्का लगाना भी मुनासिब नहीं होगा, क्योंकि डेथ और स्पेशलिस्ट में गेंदबाजी करते हैं। अब उनके ऊपर भरोसा दिखाया है मराठा अरेबियन स्थल के कप्तान ने। तो फिर से एक बार प्रथम भाभी अपनी ओर की अगली गेंद दीपेश के लिए, और इस बार गेंद हवा में एलिवेशन देखिए दोस्तों, गेंद के नीचे संकेत बेताल। भली भांति बल्लेबाज भी जान चुके कि ये मैच अपने पक्ष से छूटता हुआ यहाँ पर कांटे की तरह निकाल दिया है। तो अक्सर कहा जाता है शुभम सर, जो तीर भी आता है वो खाली नहीं जाता। मायूस मेरे दिल से सवाल ही नहीं जाता। अरे कांटे ही करते हैं फूलों की हिफाजत, फूलों को बचाने कोई माली नहीं आता। तो यहाँ पर 3 गेंदें 34 रन, और इस बार स्क्वायर कट किया गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में ट्रैवल होती हुई और गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, तो यहां पर कबूल ना कर सके बल्लेबाजी करने वाली टीम। कार्तिक 11 भाल। तो फिर से एक बार
इस बार अच्छी गेंद। दोस्तों मैं अक्सर कहता हूं वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो कि यॉर्कर के बिना विकेट नहीं मिलता। और यहाँ पर यॉर्कर करने का प्रयास प्रथम भाभी का, बल्लेबाज सुजीत पाटिल के ऊपर प्रहार, फिर से एक बार बैक टू बैक दूसरी गेंद बिंदी और यहाँ पर ओवर की समाप्ति। और इस इनिंग को जीत लिया, इस मैच को जीत लिया मराठा अरेबियन स्थल टीम ने। कांग्रेचुलेशन मराठा अरेबियन स्थल, हार्ड लक कार्तिक 11 बाल। आपको अगली मैच के लिए ऑल द बेस्ट। अतिशय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दाखवलं ते मराठा अरेबियन्स थळ संघाने या ठिकाणी आणि चांगल्या प्रकारे खेळ करून त्यांनी कार्तिक 11 बाल संघावर सहजरित्या मात केली आणि 2 पॉईंट संपूर्णपणे आपल्या संघासाठी त्यांनी अर्जित केलेले आहेत। त्याचप्रमाणे मी कार्तिक 11 बाल संघाचे संघमालक किरण पाटील यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे। अंकुश पाटील या ठिकाणी आपला संपूर्ण ताफा घेऊन सज्ज झालेले आहेत आपल्या स्पर्धेमध्ये धमक दाखवण्यासाठी। त्यांचं खूप खूप स्वागत। या दुसऱ्या दिवसात सुद्धा ही मॅच जी झाली त्यामध्ये अतिशय जबरदस्त खेळ केला होता। फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना मराठी अरेबियन्स थळ संघाच्या खेळाडूंनी, त्यामध्ये ललित कुलपे यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली होती आणि तब्बल त्याने, त्याचप्रमाणे अजयने सुद्धा चांगली खेळी केली होती। 53 धावा जमवल्या होत्या आणि 54 धावांचं